विषय गणित, घटक सरळ व्याज व चक्रवाढ व्याज. प्रश्नोत्तरे. प्रश्न पहिला. एका व्यक्तीने 2,000 रुपये दसा दशे 5 रुपये या दराने 2 वर्षांकरिता बँकेत गुंतविले, तर त्याला मिळणारे चक्रवाढ व्याज किती? सूत्र. ए बरोबर पी कंसात 1 + R/100 कंसाचा n-वा घात. म्हणून ए बरोबर 2,000 कंसात 1 + 5/100 कंसाचा दुसरा घात बरोबर 2,000 कंसात 21/20 कंसाचा वर्ग बरोबर उत्तर आहे 2,205 रुपये. चक्रवाढ व्याज बरोबर 2,205 वजा 2,000 बरोबर 205. जादुई सूत्र. दोन R अधिक कंसात R² / 100 बरोबर 2 × 5 अधिक 5चा वर्ग भागिले 100. R बरोबर 5 ही किंमत ठेवली बरोबर 2×5=10 अधिक 5चा वर्ग 25/100 बरोबर 10 अधिक 0.25 बरोबर 10 आणि 0.25 यांची बेरीज 10.25%. म्हणून चक्रवाढ व्याज बरोबर 2,000 गुणिले 10.25 भागिले 100. खालचे 2 शून्य आणि 2,000 मधील 2 शून्य कट होतील. 20 आणि 10.25 यांचा गुणाकार 205 येईल. प्रश्न दुसरा. 1,200 रुपये मुद्दलाचे 4 वर्षात सरळ व्याजाने 1,440 रुपये रास होते. जर व्याजदर 4% वाढविला तर रास किती होईल? व्याज बरोबर 1,440 वजा 1,200 बरोबर 240. दर बरोबर 240 गुणिले 100 भागिले 1,200 गुणिले 4 बरोबर 5%. नवीन दर आहे 5% अधिक 4% बरोबर 9%. नवीन व्याज बरोबर 1,200 गुणिले 9 गुणिले 4 भागिले 100. दिलेल्या क्रिया केल्या व्याज असेल 1,432. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज मुद्दल 1,200 अधिक व्याज 432 उत्तर आहे 1,632. या ठिकाणी मुद्दल 1,200 रुपये दर 4% आणि मुदत 4 वर्षे
आहे. रास 1440 रुपये दिलेली आहे. सूत्र दरात वाढ गुणिले वर्षे बरोबर एकूण टक्केवारीतील वाढ. दरात वाढ आहे 4% आणि मुदत आहे 4 वर्षे. दोघांचा गुणाकार केला ही झाली एकूण टक्केवारीतील वाढ. आता आपण मुद्दलावरील वाढ काढूया. मुद्दल आहे 1200 रुपये गुणिले 16% म्हणजे 16 भागिले 100. 2 शून्य कट होते. 12 आणि 16 यांचा आपण गुणाकार केला. गुणाकार असेल 192. म्हणून नवीन रास बरोबर जुनी रास 1440 रुपये आणि मुद्दलावरील जी वाढ झाली ती 192 रुपये. दोघांची आपण बेरीज करूया. 0 आणि 2 2, 4 आणि 9 13ला 3 5 1, 4 आणि 5 आणि 1 6 आणि 1 म्हणजे नवीन रास आहे 1632 रुपये. प्रश्न तिसरा. स्वराने शिक्षणासाठी दसा दसे 7 दराने बँकेकडून 80,000 रुपये काही वर्षासाठी कर्जाऊ घेतले. मुदती अखेर तिने बँकेला 96,800 व्याजासह परत केले तर स्वराने ती रक्कम किती वर्षामध्ये परत केली? व्याज बरोबर रास अधिक मुद्दल बरोबर 96,800 वजा 80,000 बरोबर 16,800 रुपये. सूत्र SI बरोबर P गुणिले R गुणिले T भागिले 100. आपण किमती भरूया. 16,800 बरोबर 80,000 गुणिले 7 गुणिले T भागिले 100. 16,800 5,600 गुणिले T बरोबर 16,800 भागिले 5,600 म्हणून T बरोबर 3 वर्षे. ट्रिक 80,000च्या 1 वर्षाचे 7% म्हणजेच 80,000चे 1% बरोबर 800 आणि 7% बरोबर 5,600. एकूण व्याज बरोबर 16,800 रुपये म्हणून 1 वर्षाचे व्याज बरोबर 5,600. तर 16,800 व्याज होण्यासाठी लागणारी वर्षे बरोबर 16,800 भागिले 5,600 म्हणजेच 168 भागिले 56 बरोबर 3 वर्ष. प्रश्न चौथा. एने 3,20,000 रुपये बँकेत 10% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरिता गुंतविले. बीने 2,40,000 रुपये करमुक्त म्युच्युअल फंडामध्ये 2 वर्षांकरिता गुंतवले. त्याचे बीला 3,04,800 रुपये मिळाले तर कोणाची गुंतवणूक फायदेशीर ठरली व शेकडा कितीने? एचे प्रॉफिट. एला 10% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात एकूण 21% व्याज मिळाले. 10 अधिक 10 अधिक 10 गुणिले 10 भागिले 100 बरोबर 21%. बीचा एकूण फायदा 3,04,800 वजा 2,40,000 बरोबर 64,800 रुपये. बीच्या फायद्याची टक्केवारी बरोबर 64,800 भागिले 2,40,000 गुणिले 100
बरोबर 27%. दोन्हींमधील फरक बरोबर बीचा नफा 27% वजा एचा नफा 21% बरोबर 6%. म्हणजे बीची गुंतवणूक 6% अधिक फायदेशीर ठरली. बीच्या फायद्याची टक्केवारी तोंडी काढण्याची पद्धत. मुद्दल 2,40,000, फायदा 64,800. 2,40,000चे 10% बरोबर 24,000. 20% बरोबर 48,000. उरलेली रक्कम 64,800 वजा 48,000 बरोबर 16,800. 2,40,000चे 1% बरोबर 2,400. 16,800 भागिले 2,400 बरोबर 7, म्हणजे उरलेले 7% आहे. एकूण 20% अधिक 7% बरोबर 27%. एने 10% 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने गुंतवले, परंतु त्याला 21% चक्रवाढ व्याज मिळाले. हे लक्षात ठेवा. फरक 27% वजा 21% बरोबर 6%. प्रश्न 5. साहिलने बँकेकडून सरळ व्याजाने 11% दराने 60,000 रुपयांचे कर्ज घेतले. नोटाबंदीमुळे बँकेने व्याजाचा दर दुसऱ्या वर्षी 0.5ने व तिसऱ्या वर्षी पुन्हा 0.5ने कमी केल्यास तिने शेवटी साहिलला एकूण किती रक्कम जमा करावी लागेल? दर पहिल्या वर्ष 11%, दुसऱ्या वर्षी 10.5% आणि तिसऱ्या वर्षी 10%. एकूण दर आर बरोबर 11% अधिक 10.5% अधिक 10% बरोबर 31.5%. सरळ व्याज बरोबर 60,000 गुणिले 31.5 भागिले 100 बरोबर 18,900 रुपये. रास बरोबर 60,000 अधिक 18,900 बरोबर 78,900. ट्रिक. मुद्दल 60,000 रुपये. दर पहिला 11%, दुसरा 11 वजा 0.5 म्हणजे 10.5%, तिसरा 10.5 वजा 0.5 म्हणजे 10%, म्हणजे एकूण दर असेल 11% अधिक 10.5% अधिक 10% बरोबर 31.5%. मुद्दल आहे 60,000. 60,000च्या 31.5%. या ठिकाणी 2 शून्य कट होतील. 600 गुणिले 31.5 यांचा गुणाकार असेल 18,900 रुपये. साहिलला बँकेत द्यावी लागणारी एकूण रक्कम बरोबर मुद्दल 60,000 अधिक व्याज 18,900 दोघांची बेरीज केली, उत्तर असेल 78,900. या ठिकाणी आणखी सोप्या पद्धतीने आपल्याला करता येईल. 31.5 म्हणजेच अगोदर 30%, त्यानंतर 1% आणि त्यानंतर अर्धा टक्का. 30%, 60,000च्या 30% म्हणजे रक्कम असेल 6 त्रिक 18, 18,000. 1% म्हणजे
600 आणि 60,000च्या अर्धा टक्का म्हणजेच 600च्या निम्मे 300 यांची आपण बेरीज केली 18,600 आणि 300 18,900 रुपये. आणि त्यानंतर 18,900 हे मुद्दलामध्ये मिसळल्यानंतर आपलं उत्तर असेल 78,900 रुपये. पुढचा प्रश्न आहे, जयने एकूण भांडवलापैकी 1/3 भाग 7% दराने, 1/4 भाग 8% दराने व उरलेला भाग 10% दराने गुंतवला. जर त्याचे वार्षिक उत्पन्न 561 रुपये असल्यास भांडवल किती? समजा एकूण भांडवल 12x आहे. भांडवल भाग आणि दर आपण पाहूया. 1/3 4x दर आहे 7%. 1/4 3x दर आहे 8%. उरले 12x वजा 4x वजा 3x बरोबर 5x दर 10%. समीकरण 4x गुणिले 7/100 अधिक 3x गुणिले 8/100 अधिक 5x गुणिले 10/100 बरोबर 561. 7 × 28x अधिक 8 × 24x अधिक 10 × 50x भागिले 100 बरोबर 561. 102x बरोबर 561 आणि 100 यांचा गुणाकार 56,100 म्हणजेच x बरोबर 550. एकूण भांडवल बरोबर 12x म्हणून 12 गुणिले 550 बरोबर 6,600 रुपये. ट्रिक या ठिकाणी छेद 3 आणि 4 म्हणून मुद्दल 1200 रुपये मानू. 1200 गुणिले 1/3 बरोबर 400 गुणिले 7/100 बरोबर 28 हे झालं व्याज. 1200च्या 1/4 म्हणजे 300 आणि 300च्या 8% व्याज म्हणजेच 3×8 = 24 रुपये. उरलेले व्याज बरोबर 1200 वजा 400 वजा 300 बरोबर वजाबाकी केली. 1200 मधून 400 गेले 800 आणि 800 मधून 300 गेले 500 रुपये. आणि 500च्या 10% म्हणजेच 500 गुणिले 10 भागिले 100 बरोबर 5×10 = 50 हे झाले उरलेले व्याज. दिलेले व्याज 561 आहे आणि आता आपण जे व्याज काढले ते 28 अधिक 24 अधिक 50 म्हणजे 102 रुपये आहे. म्हणून पट 561 भागिले 102 बरोबर 561ला 102 ने भाग दिला उत्तर येईल 5.5. म्हणून 1200च्या 5.5 म्हणजे मुद्दल असेल 6,600 रुपये. प्रश्न 7वा, मनोहरने बँकेत सरळ व्याजाने 8.5 दराने काही रक्कम ठेवली. नोटाबंदीमुळे बँकेने दुसऱ्या वर्षी व्याजाचा दर 0.5 ने व तिसऱ्या वर्षी पुन्हा 0.5 ने कमी केला. मनोहरला 3 वर्षाअखेर व्याज रुपये 9,600 प्राप्त झाले तर त्यांनी बँकेत
ठेव किती ठेवली. पहिला वर्ष दर आहे 8.5%. दुसऱ्या वर्षीचा दर 8%. तिसऱ्या वर्षीचा दर 7.5%. एकूण प्रभावी दर बरोबर 8.5 अधिक 8 अधिक 7.5 बरोबर 24%. सूत्रानुसार मुद्दल P गुणिले R भागिले 100 बरोबर 24 भागिले 100 बरोबर 9600. म्हणून मुद्दल बरोबर 9600 गुणिले 100 भागिले 24 बरोबर 40,000. ट्रिक. एकूण प्रभावी व्याज 24%. 9600 ही व्याजाची रक्कम. 1% 400 रुपये आणि 100% म्हणजेच 40,000 रुपये. मुद्दल नेहमी 100% असते हे लक्षात ठेवा. प्रश्न 8वा. एका रकमेवर रुपये 8 दशांश दराने 24 महिन्यांकरिता 2 वर्षे होणाऱ्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक रुपये 180 आहे, तर ती रक्कम किती. व्याजाचा दर 8%, मुदत 2 वर्षे म्हणजे 24 महिने आणि फरक 180 रुपये. फरक बरोबर P गुणिले R/100 कंसाचा दुसरा घात म्हणजेच 180 बरोबर P गुणिले 8/100 चा दुसरा घात बरोबर P गुणिले 64 भागिले 10,000 म्हणजेच P बरोबर 180 गुणिले 10,000 भागिले 64 बरोबर 18 लाख भागिले 64 म्हणजे उत्तर असेल 28,125. प्रश्न 9वा. नमिताने गृह उद्योगासाठी दशांश 7 दराने बँकेकडून 1,50,000 रुपयांचे कर्ज 8 वर्षासाठी घेतले, तर त्या मुदतीनंतर कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी. सूत्र. I बरोबर P गुणिले R गुणिले N भागिले 100. मुद्दल 1,50,000, दर 7% आणि मुदत 8 वर्षे. I बरोबर 1,50,000 गुणिले 7 गुणिले 8 भागिले 100. 1500 गुणिले 56 बरोबर 84,000 रुपये. रास बरोबर P अधिक I बरोबर 1,50,000 अधिक 84,000 बरोबर 2,34,000 रुपये. प्रश्न 10वा. एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 6 महिन्यात तिप्पट होते, तर व्याज दर किती. रास ही मुद्दलाच्या तिप्पट आहे. A बरोबर 3P. मुदत N बरोबर अर्धा वर्ष. सूत्र. A बरोबर P कंसात 1 अधिक R/100 कंसाचा n-वा घात. 3 बरोबर कंसात 1 अधिक R/100 कंसाचा अर्धा घातांक. दोन्ही बाजूंचा वर्ग करू. 3चा वर्ग बरोबर 1 अधिक R/100 म्हणजेच 9 बरोबर 1 अधिक R/100. 9 मधून 1 गेले 8 बरोबर R/100 म्हणून R बरोबर 100 आणि 8 यांचा गुणाकार 800%. ट्रिक. 6 महिने म्हणजे अर्धे वर्ष. अर्ध्या वर्षात 3 पट होत असेल, तर पूर्ण वर्षात ती त्याच्या वर्गा इतकी म्हणजे 3चा वर्ग 9 पट होईल.
मुद्दल 1 पट असते. म्हणजे 9 पट राशीत 8 पट निव्वळ व्याज आहे. 8 पट म्हणजे 800%. म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 800%. आता सर्वांनी या सर्व उदाहरणांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. धन्यवाद.